भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल 199 किलो 560 ग्राम गांजा जप्त केलाय। या कारवाईत 1,34,78,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आंतरराज्यीय तस्करी रॅकेटमधील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 27 जुलै रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे साकोली पोलिसांनी शेंदूर वाफा टोलनाक्यावर सापळा रचला। राजनांदगावकडून नागपूरकडे येणारा WP23F8785 क्रमांकाचा टाटा ट्रक अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले। या कारवाईत चालक पंकजकुमार भूषण यादव राहणार बिहार व बापी बादल मालिक वय 38 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 99,78,000 रुपयांचा गांजा आणि अंदाजे किंमत 35 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1,34,78,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी NDPS ॲक्ट 1985 अंतर्गत कलम 8(क)(20)(ब) 2(क) अन्वये साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत करीत आहेत। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरन हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे। अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात साकोली पोलिसांनी उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील गुन्हेगारी विरोधातील महत्त्वाचे यश मानले जात आहे। आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख।